आता मला लय टेन्शन झालं ना हो. जाऊ द्या, एवढा विचार नाही करायचा मम्मी. काय नाही विचारायचं काय नाही, दिवस असलं तर काय नाही, पण रात्री मला अख्खी रात्र जागून काढावं लागेल. पण म्हटलं नाव चला ना, मला झोप नाही लागणार. मग अख्खी रात्र जागून काय करू म्हटलं. मम्मी कधीच एवढ्या रात्रीच गाडीवर येत नाही, ती बाईक वरती आली. मग हे बघा, आम्ही नाही का किट्टूला घेऊन चाललो घरी. किट्टू इकडे बघ पिल्ला. आम्ही ना मम्मी ना बाथरूमला गेली, मम्मीला बोललो आम्ही चाललो किट्टूला घेऊन. आणि मजाक मध्ये तो खरंच मागे लागला, सोडतच नव्हता मामाला मला. मग त्याची दुधाची बॉटल आणि डायपर आणलं आणि असं ब्लँकेट मध्ये गुंडाळून घेतलं. त्याच्या ब्लँकेट तो झोपत नाही म्हणून. त्याच्या आजीचे फोन येत आहे आम्हाला, पण आम्ही फोन नाही उचलत आहे. अर्ध्या रस्त्यात फोन आला, फोन नाही उचलत. मम्मी बोलते की मम्मीला मी सांगितलं किट्टूला घेऊन जाऊ, ती बोलली नाही बिलकुल घेऊन जाऊ नको, मला झोप लागणार नाही त्याची. आधी बोलली घेऊन जा, तिला मजाक करते कारण नेहमी तो मागं लागतो ना म्हणून, है ना पिल्लू. आणि त्याला गाडीवर जायला इतकं आवडतं, त्याला बोललं चल तुला आईस्क्रीम खाऊ घालते. शोना तुला थंडी नाही लागते ना मामा? हा माझी बाई ग, माझं पिल्लू. आणि बाईला लय आवडतं गाडीवर बसायला, खूप आवडतं त्याला. हाय कर किट्टू, हाय कर, हाय कर, बाय बाय. हाय हाय. चला आता आमच्या बाळाला आम्ही थोडीशी आईस्क्रीम घेऊन देतो, त्याला आईस्क्रीम खूप आवडते. रात्रीचे किती वाजले किट्टू? 10:30 वाजले. आणि पिल्लूला तू मजा येते गाडीवरती, त्याला अंगावरती देते तर काढून टाकतो, हात पण साईडला गेले त्याने. थंड. आणि रोज एसी लावायला लावतो, थंडीचे दिवस चालू पण तरी सुद्धा एसी द्या लावून बोलतो काय. आता आई किती टेन्शन घेईन किट्टू, माझे पिल्लू कुठे गेलं, माझं सोनं कुठे गेलं. आईचं काय सांगता येत ना, आई यायला बसली घरी. आमच्या किट्टूने चड्डी पण घातली नाही, असं झाला. आई एवढी होती, जर मम्मी बाहेर आली असते ना तर मग आम्हाला आनंद दिला नसता. त्याच्यामुळे आता आम्ही काय केलं, त्याला डायरेक्ट मजा येते किट्टू, तुला मजा येते. हा मजा येते आम्हाला. असं किट्टूला गुंडाळून आणलंय आणि ना तो काढून टाकतोय, त्याला आवडत नाही. त्याला घेऊन चाललं आणि त्याचे चोचले पण पूर्ण करावं लागणार. मग आईस्क्रीम घेऊ त्याला. आता पिल्लूला कोणती आईस्क्रीम खायची बघू. हा कोणती खायची पिल्लू आईस्क्रीम? तर त्याला हीच आवडते ना, ही अमूलची. अमूलची घ्या माझ्या बाईला. बोलो बरं त्याला, तुला पण घेऊ का? दुसरा फ्लेवर नाहीये, व्हॅनिला आहे ना ये? व्हॅनिला आहे. और जे आहे ते खाय ना ग, दुसरं नाही आवडत का तुला? मग दुसरं घे. नाही तर हे मोठं घेते का? त्याच्यामध्ये कुठला आहे? हे बघ, हे ड्राय फ्रुट्स आहे, घेते का? बरोबर नाही लागणार ते, व्हॅनिलाच घ्या, जाऊ द्या. 300 रुपयाला. कोणतं खायचं ये किट्टू? कितने वाला आहे? हे खायचं. 10 रुपयाला. 10 ला आहे ते. कोणतं खायचं किट्टू तुला? हे खायचं त्याला. बरं दे माझ्या बाळाला द्या. की घरी जाऊन खायचं सोन्या? हा घरी जाऊन खाऊ. अजून अमूल मध्ये कुठलं अजून? स्ट्रॉबेरी वगैरे नाही का? तुला कोण व्हॅनिला मोठ्या पॅकेट मध्ये? व्हॅनिला आहे ना टब मध्ये, आणि याच्यामध्ये पेपर मध्ये घ्यायचं का मग? हे याच्यामधून हो, व्हॅनिला असं खाली. मग ते खूप मोठं होऊन जाईल. बटर. हा ठीक आहे, घे मग. मम्मीने ते येतील का? नाही येणार त्यांच्यासाठी घे मग. ते कशाला येतील? ठीक आहे, घे चल. येऊ शकतो, काही सांगत नाही. किट्टूमुळे एक काम कर ना प्रिया, दुसरं घे ना, मी पण खाईल ना. हा मग घ्या ना, तुम्हाला जो आवडतो ते घ्या. ड्राय फ्रुट्स देतो, ड्राय फ्रुट्स. आणि किट्टूला एक राहू द्या, हे त्याला हे आवडतं आणि दुसरं पण खाईन तो. हाँ ठीक है, एक रहने दो और एक दूसरा ले लो. पिल्लूला कॅडबरी पण पाहिजे वाटत, द्या द्या एक कॅडबरी घेऊन द्या माझ्या बाईला. आता त्याला आपण आणलंय ना, त्याला सगळं घेऊन द्यायचं. लगेच दात किडतील बाबड्या नाही, उद्या खाईल एक कॅडबरी तो. हा एक उद्या खाईन, उद्या खाईन. डेअरी मिल्क देतो. शोना उद्या खाशील ना, पण एकदाच नाही खायचं सगळं. खुश का? हॅपी? पिल्लू तू बाहेर आलं रे, तोंड का बरं लटकवलं? हॅपी हॅपी. त्याला सगळं हे का जेम्स दाखवतात. आता सगळी शॉपिंग करावं लागणार आहे त्याला. नुसतं वरचं खायला पडकलेलं होतं. नाही देत त्याला जास्त. पण 180 दे का म्हणजे काय घ्यायचं? नाही त्याला ते पाहिजे अजून. हे पाहिजे, देऊ घेऊन. तुझा मोबाईल दे बरं, माझ्याकडे पेमेंट नाही काहीच. हा देत. हा हे बाय बाय, आता तुझा मोबाईल घेतो मी. जेम्स देऊ का? हे देऊ? रडतोय तो, हे पण घ्यायचं त्याला. हे देऊ. बर माझ्या बाईला हे घ्यायचं. ये एक ऍड करो. उसमें कितना है इसके देखो. झाली सगळी खरेदी आमची. दाखव किट्टू काय काय घेतलं, दाखव.
हा हे बघ, आईस्क्रीम घेतला मोठा आणि हे पण घेतला. आणि मम्मींचे सारखे फोन येत, आम्ही उचलत नाही. आता ते कदाचित डायरेक्ट घरी पण यायला बसले. परत दुधाची बॉटल आम्ही घेऊन आलेलो. टेन्शन. आणि त्याचं ब्लँकेट, हे ब्लँकेट शिवाय झोपत नाही. जाऊन मम्मीला फोन करू, काय म्हणते मम्मी. आणि किट्टू चड्डी बिना चड्डी चालू बघा. चल असं बाहेर आलं ना एकदम गरीब सारखं राहतो. लय शहाणा आहे गरीब सारखं. आणि लय मस्ती करतो मम्मी ते असल्यावर. चल माझी बाई हुशार बाळ आहे माझं. चला कुठं चालला किट्टू? कुठे चाललो आपण? चला. हे घर आहे आपलं, हे घर आहे आपलं. डिंक चिकिंग चिकिंग डिंक चिकिंग ढिंक चिका ढिंक चिका. सगळ्यात पहिले गेले गेले बघा काय घेतला हातात त्यांनी. टॅब. मामा आता तुम्ही त्याला काहीच नाही बोलू शकत. मामा अक्का तुला लाड करणार, तू टेन्शनच नको. त्याला तुम्ही आज काहीच नाही बोलू शकत. मामाकडे दे, मामाकडे दे. मी देतो खोलून. चला पहिले आईस्क्रीम खाऊन घे, पिल्लू ती विरघळून जाईल. कोण खाता आईस्क्रीम? कसं खाता? मी खाऊ गेलो. दर 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 वरती बसून खायचे. नाही नाही, त्याला टॅप पण पाहिजे. अच्छा, दोन दोन पाहिजे. दर बघू. आकर आकर आकर. ओहो, कोण नाही खाल्लं आईस्क्रीम? नाचून दाखव. वाव. दर आईस्क्रीम खाय. पहिले आईस्क्रीम खायचं मग मोबाईल. ओय, पहिले आईस्क्रीम खायचं मग मोबाईल. पिल्लू हा हे बाई इथं ठेवतो. हा पहिले आईस्क्रीम खा. अहो, डिंक चिकिंग चिकिंग डिंक चिकिंग. हा लावतो लावतो. आता त्याचा अख्खा हट्ट पूर्ण करावा लागणार आहे. त्याला जास्त मोबाईल देत थोडा नाही. रडला तर परत घेऊन जावं लागणार आहे. नाही रडत माझं बाळ. सगळं आणलंय त्याचं आपण दूध वगैरे. आता आईस्क्रीम खात खात. हा इकडे बघ, इकडे बघ, आईस्क्रीम घे. ओहो, डुंक चिकुंग. दर आईस्क्रीम खा, आईस्क्रीम खा, आईस्क्रीम खा. नंतर मोबाईल. अले बाबले, अले बाबले, अले बाबले. हा राहू दे राहू दे, काय नाही, मी पुसतो. तू खा, तू खा, मी पुसतो. खा तू खा. हा व्हेरी गुड. हे बघा, किट्टूच्या कारणाने मला पण आईस्क्रीम भेटलं खायला. दर पिल्ला, ही नवीन आईस्क्रीम आहे मम्मा. मम्मी आजपर्यंत कधीच किट्टूला सोडून राहिली नाही, एक दिवस हे नाही. आता मला 100% गॅरंटी ती येईल. तिचे खूप सारे फोन आले, आम्ही काय अजून उचलले नाहीये. नाही, अजून थोड्या वेळ तर चवू आणि मग फोन करू. हा पण ती कदाचित येईल. भाऊ बोलला, भाऊला सांगितलं आम्ही किट्टूला घेऊन चाललो. भाऊ बोलला तो रडला तर मी लगेच घ्यायला येईन त्याला, आणि राहिलं तर राहू दे, कारण की तो खूपच मागं लागलेला, थांबतच नव्हता. मला सोडतच नव्हता तो. खरं किट्टू मला नव्हतं चढत. अरे बाबलेला असत. अरे वा, मस्त आईस्क्रीम पण खा. चला मम्मीला फोन करू. हा चल थांब, लावा बरं. थांब एक मिनिट. मला खूप सारे मिस कॉल येऊन गेले त्यांचे. हा मम्मीचे लय फोन येऊन गेले. आता मम्मीला फोन लावतो एक बर का. हॅलो, बोला. अहो किट्टूला आणून घाला ना. अहो मम्मी, विषय असा आहे की आता आहे ना, मी लय पुढे आलो निघून. अहो तुम्ही पुढे गेलात, पण मी बाथरूम मध्ये येते तेवढ्यात तुम्ही पळालात. आम्ही आहे ना नेमकं थोडं पुढे निघून आलो आता. अहो पण काय, आता मला लय टेन्शन झालं ना. अहो जाऊ द्या, एवढा विचार नाही करायचा मम्मी. काय नाही विचारायचं काय नाही, दिवस असलं तर काही नाही, पण रात्री मला अख्खी रात्र जागून काढावं लागेल. एक दिवस झोपा आता, तसंच काय होतं. नाही मी झोपू शकत. त्याकडे चाललंय तू, त्याच्या एवढं काय टेन्शन घ्यायचं. नाही नाही, मी झोपू शकत नाही. तुम्हाला आम्ही आवाज देतो, तुम्ही ऐकलंच नाही. अहो मला वाटलं मजा करताय तुम्ही माझी. मला असं झालं, आता लय खुश होतो किट्टू इथं मस्त आईस्क्रीम खातोय, काय नाही होत त्याला. नाही ना, पण मला नाही झोप लागणार. मी काय सांगते तुम्हाला, मी तुम्ही येता की मी येऊ घ्यायला? मग मलाच यावं लागेल. आता तुम्ही काय येता एवढ्या रात्रीचं? बरं चला, काही ना काही इकडं मी येणार, वाढला तर घेऊन येईल.
नाही ना, रात्रीची थंडी घराच्या काही नाही होतो, काही नाही होत, एक दिवस काही नाही होत. नाही ना, पण मला सवय नाही लावा आता लागत. मामाकडे राहायची त्याची. सवयचं काय दिवसभर ठेवा तुम्ही, पण रात्रीचं मला लागत नाही झोप. का बरं झोप नाही लागत हो तुम्हाला? मला नाही लागत, मला 3दा पाहावं लागतं. त्यानं दूध केलं का, काय केलं का, मग त्याच्या आत्या पाजायला घाल दूध, एवढं काय? माझं अंगावर टाकावं लागतं, ते अंगावरलं काढू काढू घेते, परत ते उशा लावा लागतात. बरं, आज मी रात्रपाळी जागतो, पूर्ण त्याची काळजी घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही झोपायला. नाही ना, नाही नाही, मी झोपू शकत नाही, मी येते पप्पाला घेऊन. एवढं थंडीचं नका येऊ मम्मी. काय करणार, मी कानाला नाही बांधत, तशीच येते मला. अरे नाही बापरे, हा ना, मला नाही मला यावं लागेल, कारण की मला नाही झोप लागत. बरं या मग इकडं तुम्हाला पण मी काहीतरी आणतो खायला, या मस्त. हा चालेल, मी येते पप्पाला किती घेऊन. मस्त विसरत खेळतोय नाही. आमचा, या तुम्ही. हा ना, चला नंतर तो माझी आठवण काढल पा, आता काय नाही. हा, बाबाला घेऊन येताना आणि बाबाला आणते मग, त्याच्या पप्पाला आणा. त्याचा पप्पा झोपतोय आता, दिवसभर कामात होता तो. बरं, मग बाबाला तरी आणा सोबत, बाबाला बाबाला आनंद होतो. हा हा, बाबाला घेऊन. चालेल, हा या मग. हा हा, येते. 20 minutes later. मम्मी कधीच एवढ्या रात्रीच गाडीवर येत नाही, ती बाईक वरती आली. टू व्हीलर आली डायरेक्ट फोर व्हीलर टू व्हीलर कधीच येत नाही ती. टू व्हीलर फक्त ती ऑफिसला जाते. मला आता गाडीचा आवाज आला, म्हटलं आपली गाडी की काय. नाही, पप्पांचा आवाज आला, मी गॅलरीतून पाहिलं ना. एव्हा पप्पा आले आणि मम्मी पण आली. बाबू चल, दरवाजा खोल, चल. इकडे निघून आले. आईस्क्रीम एवढ्या थंडीत यावं लागलं. का बरं आले तुम्ही टू व्हीलर वर? मला एवढं सांगा, टू व्हीलर वर का बरं आले तुम्ही? बाबा मग काय करू मी त्याच्यावर. फोर व्हीलर घेऊन यायची होती ना. मोठी गाडी विशाल घेऊन जा. मग अलेक्सा. अरे बापरे, साईबाबांना दाखवतोय तो, लगेच आल्या आल्या पाया पडायचं बोलतो तो. कसं बाप्पा करतात किट्टू? बाप्पा कसं करतात? इकडे हा, तिकडे पण बाप्पा आहे. बाबा कुठे? बाबा काय पडा इकडे बाबा आवाज विशाल म्हणे झोपू दे, आतापर्यंत झाला, सवय लागू दे. मग माहितीये का, मी म्हणलं बाबा तुला काय बोलायला लागतंय, मी झोपू शकत नाही त्याच्या वाचून. बापरे, तुमच्या फोनवरती आम्ही ऐकलं ना सगळं. ऐकलं ना, मी नाही झोपू शकत म्हटलं. हा ना, मला बोलवलं असतं, मी आलो असतो घ्यायला परत. बाईक भाऊ येत नव्हता ना माझ्या. पप्पा बोलले मी नाही घेत फोर व्हीलर. का हो? स्कूटी घेऊन आलो. 11 वाजले, 11 वाजता आले ते लोक डायरेक्ट. अजिबात करमत नाही का हो किट्टू? दादा वाचून मला झोपच नाही लागत ना. नाही 2 वर्षात झाले, मी एक दिवस सोडलेला नाही. जिकडे गेले तिकडे संगतीच आहे. आई आली, किट्टू आई आली. ये मामा, एकटे आले ते आईला सोडून. आईला सोडून आला होता मामा. मग त्याला किती काय काय खायला घेतलं का किट्टू? दुकानात गेलं तर हे घेऊन जाऊ मी आता. ते सगळं. आता जाऊ मी. काय काय घेतलं अय्या त्याने? सगळं दाखवते. काय घेतलं दाखव. पप्पा मम्मीला आईस्क्रीम दे का? अरे बापरे. आईस्क्रीम दे मम्मीला, मस्त लय भारी आईस्क्रीम आणला. बरोबर. मी जाऊ का? बाय बाय. मी पहिल्यांदा आईस्क्रीम खाल्लं, मला आवडलं. माझ्या डोळ्याने जळजळ मला घरी करतात. जायचंय मला आता. झोप आली. हा, पण म्हटलं नाही हो, चला ना, मला झोप नाही लागणार. मग आखी रात्र जागून काय करू म्हटलं. हा, मला झोप नाही लागणार. बाबाला झोप आली असते काय? मला झोपायला तेव्हा आली असती, पण मला नाही येत ना. माझ्या मम्मी जवळ असतो ना तो. हा, बाळ नेहमी किट्टू नेहमी मम्मी म्हणते दिवसभर कुठे घेऊन जा, हा, पण रात्री नाही. नाही झोपू शकत त्याच्यावर. हे खाऊन हे बघ, आता तर बाबा तर याचा जीव बाबा आहे जास्ती. हा. नुसता बाबाला हे करतात, काय काय देऊन काय काय नाही. उचल चल पिल्लू. तेव्हा तिथे आम्ही दूध, डायपर सगळे घेऊन आलो. बडीशेप खाऊ मी. दूध आणलं का? काय? नाही आहे, दूध आहे ना आपल्याकडं. तेवढा नाही पुरणार मला. तुला हा, मग सकाळी आणतो ना आता. इकडे 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 हा नाच. कुठेतरी मम्मीला बरं वाटतंय हा, मग किट्टूला भेटल्यावरती. म्हणजे आणि शाळेत. मी माझ्या बायकोची मसाज करून देतो. आणि मी माझ्या बाळाला शर्ट घातले. 2 शर्ट झाले आई येऊन घालून. मस्त तेल लावून देतो. आणि छोटासा ब्लॉग होता, ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. किट्टूला पहिल्यांदा घेऊन आलो आम्ही, असं पुढं पळून आलो, कारण खूप दिवस झाले ते मम्मी पण इकडे येत नव्हते. हा. तर मग आता त्यांना आणायसाठी आता मला ट्रिक कळून गेली.
किट्टूला उचलून आणलं का त्या बराबर 2 व्हीलरवर पळत येतात. विशाल नाही आला, विशाल घरीच आहे. मम्मी ते परत जायचं बोलत होते, मी म्हटलं अजिबात नाही थंडीचं जायचं, झोपा इकडेच म्हटलं. हा ना, लय रस्त्याने थंडी लागली हो. पिल्लूला आम्ही गुंडाळून आणलं होतं. मम्मीचे एक्स्ट्रा कपडे इकडे राहतात, हा ना, मग त्याच्यामुळे काय टेन्शन. किट्टूचे पण एक्स्ट्रा किट्टूचे पण राहतात इकडे हा. आणि जे किट्टूचे पण राहतात. काय किट्टू पण त्याला ह्या ब्लँकेट शिवाय झोप येत नाही म्हणून हे घेऊन फिरावं हे लागतं. कोणाचं ब्लँकेट आहे किट्टू? आणि मी घेतला का तो लगेच हिसकावून मी घेऊ का ते ब्लँकेट? घेऊ मी? नाही नाही, तुम्ही नाही मी घ्यायचं. घेते. आता तू घे घे. अक्षु, आता घे. हा तुला घे. घेतलं तुझं मी ब्लॅक झोपणार घेऊन. नाही का बाई, नाही घेतला घ्यायचं. आता मी नाही देणार नाही तुला. ना, घ्यायचंच नाही. अगं बाई बाबा. अरे नाही 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 घेत, नाही घेत. ठेव ग, ठेव. बरं, नाही ठेवलं घेत. पाहिजे, ठेवलं पाहिजे. हा ठेवलं ठेवलं. नाही घेत. सॉरी. शाली किट्टू शॉरी तेव्हा आता हसतंय मला. आता या, या, या. ये माझे बाळ. लाजलं बरं का या पिल्लू. माझे सोनं या. सो चला व्लॉग आपण इथे एंड करूया. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अचानक भयानक घडलेला ब्लॉग. हो. बाईकडे